आणि जर तुम्ही लूक 4 अध्याय पहिलं वचन वाचाल, लूक 4:1. प्रेज गॉड. इथं काय लिहिलंय की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण. आता येशूची मिनिस्ट्री सुरू होतानाच काय लिहिलं इथं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, पवित्र आत्म्याने तो काय झाला, परिपूर्ण झाला आणि तो त्याच्या मिनिस्ट्रीला, त्याच्या सेवा कार्याला सुरू झाला. प्रेज गॉड. जर तुम्ही बाप्तिस्म्याच्या नंतरचा फर्स्ट इव्हेंट काय जर तुम्ही नाही का वाचाल प्रियांनो, तर मत्तय याचा 4 अध्यायामध्ये तुम्ही वाचाल ना, तर पवित्र आत्म्याने त्याला अरण्यामध्ये घेऊन गेलं. आमेन. तो कॅन यू इमॅजिन, पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण होताय. आमेन. पवित्र आत्म्याने तुम्ही भरताय. तर तुम्हाला काय वाटणार की कुणीतरी माझ्यासाठी एक रिवायवल मीटिंग अरेंज करावी, जेणेकरून मी सगळ्या लोकांवर हात ठेवून नाही का सगळ्यांवर पवित्र आत्मा देईल. आमेन. एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालाय. आमेन. हिलिंग, डिलिव्हरन्स, सायन्स, वंडर्स, मिरेकल्स. कुणाला पण असं वाटेल की एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलाय, तर पहिली गोष्ट नाही का पवित्र आत्म्याने नाही का त्याच्याकडून काहीतरी सेवा कार्य करून घ्यावे. अंडरस्टँडिंग. पण इथं काय झालं, इथं वेगळंच झालंय. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालाय आणि पवित्र आत्म्याने काय केलंय, येशूला अरण्यामध्ये घेऊन गेले. अशा ठिकाणी जिथं कोणीच माणूस नाहीये, अशा ठिकाणी जिथं मनुष्य नाही, निर्मनुष्य ठिकाण, जिथं खाण्यापिण्याचे वांदेत, अशा ठिकाणी पवित्र आत्म्याने येशूला घेऊन गेला. प्रेज गॉड. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालाय आणि येशूला पवित्र आत्मा घेऊन जातोय अरण्यामध्ये. प्रेज गॉड. आणि येशू 40 दिवस उपवास आणि प्रार्थना मध्ये वेळ घालवतोय. प्रेज गॉड. येशू 40 दिवस उपवास आणि प्रार्थनामध्ये वेळ घालवतोय आणि त्याच्यानंतर शैतान येऊन येशूची काय घेतोय, टेस्ट घेतोय. प्रेज गॉड. त्याच्या आधी इकडं आदम आणि हवा यांची टेस्ट झाली, त्यांच्या टेस्ट मध्ये ते काय झाले, फेल झाले. प्रेज गॉड. आदम आणि हवेची टेस्ट झाली, त्याच्यामध्ये काय झाले, ते फेल झाले. पण इथं बायबल काय सांगतं, तिथं फेल झाले म्हणून पवित्र आत्म्याने सगळ्यात पहिलं इकडे येशूला पवित्र आत्मा, म्हणजे पवित्र आत्म्याला किती घाई होती. आर यू अंडरस्टँडिंग. पवित्र आत्ता घेऊन दाखव टेस्ट. प्रेज गॉड. आता घेऊन दाखव टेस्ट. एखादा व्यक्ती जेव्हा पवित्र आत्म्याने भरतो प्रियांनो, प्रत्येक टेस्ट मधून तो नाही का बाहेर निघणार, सक्सेसफुली तो बाहेर निघणार, प्रोव्हाइडेड तो पवित्र आत्म्याने भरला पाहिजे. समजतंय मी काय झालो सांगतोय. सी, आदम आणि हवा ट्रॅप मध्ये अडकले. त्यांच्याकडे वर्ड, हवेकडे नाही का देवाचं डायरेक्ट वचन नव्हतं. मी काल नाही का शिष्यसभा होते, काल शिष्यसभेमध्ये मी सांगितलं ती तिच्या स्वतःचे शब्द घातले वगैरे वगैरे. तो टॉपिक नाही आज आपल्या डिस्कशनचा. बट आदम आणि हवा याचं काय झालं, पतन झालं गार्डन ऑफ ईडन मध्ये. पण ज्यावेळेस आता हे जे पापाची गार्डन ऑफ ईडन मध्ये सुरुवात झाली, एदेन बागेमध्ये ह्या ज्या पापाची सुरुवात झाली, त्याने पूर्ण जगाला नाही का पापात घातलं. प्रेज गॉड. आता येशूची एंट्री झाली. येशू पवित्र आत्म्याने भरलाय बाप्तिस्मा झाल्यानंतर, आणि पवित्र आत्म्याने सगळ्यात पहिली गोष्ट काय केली आहे, तर येशूला अरण्यामध्ये घेऊन गेलाय. कशासाठी, येशूची परीक्षा व्हावी म्हणून. प्रेज गॉड. मला तुम्हाला नाही का, आपण बसले आहात नाही का, तुम्हाला नाही का त्याच्यामुळेच नाही का ह्या गोष्टी सांगतोय, शिकवतोय की टेम्पटेशन आहे ना शैतानापासून येतं, पण परीक्षा परमेश्वर घेतो. मार्क माय वर्ड्स. आमेन. नोट डाऊन समवेअर. मोहात परमेश्वर पाठवत नाही, मोहात परमेश्वर पाडत नाही. प्रेज गॉड. परमेश्वर तुमची टेस्ट घेऊ शकतोय, परमेश्वर तुम्हाला मोहात नाही पाडणार. मोहात कोण पाडतो, सैतान पाडतो. गॉड टेस्ट यू, गॉड विल टेस्ट यू, बट गॉड विल नॉट टेम्प्ट यू. प्रेज गॉड. तो तुम्हाला टेम्पटेशन नाही देणार, तो तुमची टेस्ट घेणार. टेस्ट ॲज इन लाईक नाही का, इतके दिवस नाही का आपण वेगवेगळ्या विषयावर शिकवतोय. घरी गेल्यानंतर किंवा तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जेव्हा रुजू होताय, त्यावेळेस तुमची टेस्ट होते. कधी कधी नाही का विश्वास पकडणं नाही का, विश्वासाने उभं राहणं कठीण असतं. तुम्हाला माहिती आहे जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात. त्या प्रसंगाला सामोरे जाताना नाही का, ज्या गोष्टी आपण चर्चमध्ये वचनाच्या द्वारे शिकतोय
त्या गोष्टी तिथं टेस्ट म्हणून उभ्या राहतात आपल्या समोर. समजतंय? सो येशू ज्यावेळेस पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, येशूला पवित्र आत्म्याने अरण्यामध्ये नेलं आणि प्रत्येक टेस्टमध्ये येशू ख्रिस्त पास झाला. प्रत्येक टेस्टमध्ये येशू ख्रिस्त पास झाला. प्रत्येक परीक्षेमध्ये येशू ख्रिस्त पास झाला. आणि येशूची परीक्षा कशी होती माहितीये का? असं लिहिलं आहे, प्रेज गॉड. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस येशूची परीक्षा झाली ना, बायबलमध्ये असं लिहिलं आहे, शास्त्रात असा शास्त्रलेख आहे. आणि येशूने मग त्याला उत्तर देताना शास्त्रात असा शास्त्रलेख आहे नेच उत्तर दिलं. दॅट मीन्स ज्यावेळेस तुमची परीक्षा होतीये, तुम्हाला नाही का वचन माहिती पाहिजे. प्रेज गॉड. आपण मागच्या वेळेस शिकलो की आपण वचनाने भरलं पाहिजे. ख्रिस्ताचा शब्द तुमच्यामध्ये भरपूर राहिला पाहिजे. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुमची परीक्षा होते, तुम्हाला नाही का वर्ड माहिती पाहिजे. वर्ड तुमच्यामध्ये स्टोअर असलं पाहिजे. वचन तुमच्यामध्ये स्टोअर असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घरी बायबल वाचलं पाहिजे, तुम्ही रेग्युलर चर्चमध्ये आल्यावर वचन ऐकलं पाहिजे. प्रेज गॉड. आणि ते वचन, त्या वचनाच्या आधारावरच तुमची परीक्षा होणार. जसं शाळेमध्ये जातो आपण नाही का, वर्षभर अभ्यास घेतो, सिलेबस नाही का आपण कव्हर करतो, आणि वर्षाच्या शेवटी काय होतं, आपली परीक्षा असते. जे आपण वर्षभर शिकलो ते आपल्याला टेस्ट मध्ये द्यावं लागतं. सेम वे. प्रेज गॉड. सेम वे. इथं चर्चमध्ये जे शिकताय तिकडं दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक किंवा तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. प्रेज गॉड. इथं आपण शिकवतो की विश्वास तुम्ही नाही का दांडगा धरला पाहिजे, विश्वासात तुम्ही नाही का बळकट झालं पाहिजे. प्रेज गॉड. तुम्ही इथं शिकता की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. प्रेज गॉड. पण दैनंदिन जीवनामध्ये प्रात्यक्षिक आपल्या समोर येतात. दैनंदिन जीवनामध्ये नाही का तशा परिस्थिती आपल्या समोर येतात. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आता काय एक काल परवाची गोष्ट आहे, ब्रदर मच्छिंद्रने मला फोन केला आणि सांगितलं की मी अशा अशा सिच्युएशन मध्ये आहे, मला असं वाटतं की कोणीतरी तुम्ही माझ्यासोबत प्रेयर करावे. मी म्हणलं येस, आपण प्रेयर करू. प्रेयर केली आणि नाही का ती गोष्ट 5 मिनिट्स मध्ये रिझॉल्व्ह झाली. कितीतरी तासापासून तो वाट बघत होता, है ना ब्रदर मच्छिंद्र? येस. सो इट वर्क्स. आपण नाही का, बायबल काय सांगतं की परमेश्वर प्रार्थनाचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आपण इथं शिकलोय ते, दॅट ही इज अ प्रेयर आन्सरिंग गॉड. येस. आता पवित्र आत्म्याने येशूला अरण्यामध्ये नेलं. कशासाठी नेलं? टेस्ट होण्यासाठी. म्हणजे पवित्र आत्म्याची किती इच्छा होती की येशूची टेस्ट व्हावी. का माहितीये का? आपण प्रत्येक टेस्ट मध्ये फेल झालो होतो. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त आपल्या बदल्यात नाही का टेस्ट मध्ये उतरला होता. येशू ख्रिस्ताने नाही का सगळ्या गोष्टी आपल्या बदल्यात केल्यात प्रियांनो. प्रेज गॉड. पण आताच्या जीवनामध्ये प्रियांनो, तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे चॅलेंजेस, खूप साऱ्या सिच्युएशन, खूप साऱ्या परिस्थितीला तुम्ही तोंड देताय. प्रेज गॉड. पण तुम्हाला असं वाटतं की मी कुठेतरी तोकडा पडतोय पास्टर, मी कुठेतरी कमी पडतोय, मी कुठेतरी नाही का मला जमत नाहीत गोष्टी, मला हँडल होत नाहीत, मी फेल होतोय वगैरे वगैरे नाही का. तुमच्या जीवनामध्ये नाही का अशा काही गोष्टी, असे काही सिनेरिओ उभे राहतात की तुम्हाला गोष्टी व्यवस्थित करता येत नाहीत. प्रेज गॉड. बट आय विल टेल यू, ज्यावेळेस तुम्हाला तुमची आयडेंटिटी समजेल, ज्यावेळेस तुम्हाला तुमची ओळख समजेल की तुम्ही कोण आहात, त्यावेळेस गोष्टी तुम्हाला नाही का इझिली समजून जातील प्रियांनो. ज्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही कोण आहात, त्यावेळेस गोष्टी तुम्हाला सहज आणि इझिली समजतील. सर चला आपण नाही का आपल्या आयडेंटिटीसाठी नाही का आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय. आपण क्रिएशनच्या स्टोरीमध्ये पाहिलं आहे की देवाने नाही का आकाशात उडणारे पक्षी बनवले, हवेत आकाशात उडणारे पक्षी. प्रेज गॉड. त्याच्यानंतर परमेश्वराने पाण्यात राहणारे नाही का जलचर पशु बनवले. परमेश्वराने पाण्यात राहणारे मासे बनवले, वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यातले नाही का प्राणी बनवले परमेश्वराने. प्रेज गॉड. हवेमध्ये उडणारी पाखरं बनवली, पाण्यामध्ये राहणारे नाही का जलचर प्राणी बनवले. प्रेज गॉड. जमिनीवर रांगणारे प्राणी बनवले. प्रेज गॉड. जंगलमध्ये राहणारे प्राणी बनवले, पृथ्वीवर वनस्पती झाडं बनवले. राईट. क्रिएशनच्या स्टोरीमध्ये ह्या सगळ्यांसाठी नाही का जमिनीवरच्या प्राण्यासाठी नाही का पृथ्वी आहे,
पाण्यातल्या माशासाठी नाही का पाणी आहे. प्रेज गॉड. आकाशातल्या पाखरासाठी आकाश आहे, हवा आहे. प्रेज गॉड. पण इथं बघा, उत्पत्ती याचा 1 अध्याय 26 वचन. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य करू. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश असा मनुष्य करू. प्रेज गॉड. सो ज्यावेळेस नाही का मनुष्याला बनवलं ना परमेश्वराने, बायबल काय सांगतं की आपल्याशी सदृश्य असा, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण बनवू. प्रेज गॉड. ज्यावेळेस इतर गोष्टी बनवल्या ना, पाण्यासाठी नाही का मासे बनवले. प्रेज गॉड. पृथ्वीवर नाही का वेगवेगळ्या प्राण्यांसाठी नाही का जमीन, जंगल वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. पण ज्यावेळेस स्वतःसाठी बनवायचं ना, त्याने मनुष्याला बनवलंय. आर यू अंडरस्टँडिंग सिक्वेन्स? मला सांगायचा सिक्वेन्स लक्षात घ्या. प्रेज गॉड. परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश असा, डिक्टो म्हणतात शब्द. प्रेज गॉड. डिक्टो नाही का आपण शब्द वापरतो, अरे डिक्टो माझ्यासारखा दिसतो. प्रेज गॉड. परमेश्वराने सेम टू सेम आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य. म्हणजे परमेश्वराने जेव्हा स्वतःसाठी कोणाला बनवायचं ठरवलं, प्रेज गॉड, ह्या पृथ्वीवर माझा प्रतिनिधी, माय अँबॅसेडर ऑन दिस अर्थ. प्रेज गॉड. परमेश्वराने मनुष्याला बनवलं स्वतःसाठी. प्रेज गॉड. परमेश्वराने मनुष्याला कशासाठी बनवलं? स्वतःसाठी. त्यामुळे नाही का मनुष्यामध्ये नाही का ती एक हॅबिट आहे की सदैव नाही का परमेश्वराचा शोध घेणं. आर यू अंडरस्टँडिंग मी? त्यामुळं बघा ना, तुम्ही पृथ्वीवर खरा देव माहित नाहीये, पण तरी नाही का कुठंतरी कोणत्या तरी वस्तूमध्ये, कोणत्या तरी नाही का पदार्थामध्ये, कोणत्या तरी माणसामध्ये नाही का देवाला शोधायचा प्रयत्न करतायत. ऍक्च्युली देवाने मनुष्याला तसं घडवलंय. कळतं मी काय सांगतोय? त्यामुळे नाही का तो ऑटोमॅटिकली नाही का इज लुकिंग आउट फॉर समवन whom he can worship. Understand? Where he will bow down. प्रेज गॉड. तुम्हाला समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतो? परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या सदृश्य असं बनवलं. प्रेज गॉड. तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोण आहे, मी कोण आहे. हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं तर तुम्हाला समजलं पाहिजे की परमेश्वर कोण आहे. समजतंय मी काय सांगायचं? जर तुम्हाला परमेश्वर कोण आहे कळालं ना, तर तुम्हाला तुम्ही कोण आहे हे पण कळणार. हे कोड कधी सॉल्व्ह होणार? ज्यावेळेस परमेश्वर कोण आहे तुम्हाला समजेल. योहान 4:24 काय सांगतं की देव आत्मा आहे. प्रेज गॉड. बोला, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. प्रेज गॉड. जर देव आत्मा आहे आणि देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलंय, तर आपण कोण आहे? आत्मा आहे. मग हे काय आहे? बॉडी. प्रेज गॉड. आपण आपला काहीतरी नाही का गैरसमज वर्षानुवर्ष चालू आहे की हे शरीर तुम्ही आहे. हा तुमचा तर्क वितर्क आहे, पण तसं नाहीये प्रियांनो. हे शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. तुम्ही आत्मा आहे, तुम्ही ह्या शरीरामध्ये राहता आणि तुमच्याकडे प्राण आहे. मेक युअर अंडरस्टँडिंग क्लिअर, मेक युअर नॉलेज क्लिअर, मेक युअर बायबल स्टडी क्लिअर. प्रेज गॉड. तुम्ही आत्मा आहे. बोला, मी आत्मा आहे. मी ह्या शरीरामध्ये राहतो आणि माझ्याकडे प्राण आहे. प्रेज गॉड. तुमच्याकडे जीव आहे किंवा प्राण आहे तुमच्याकडे. प्रेज गॉड. आणि तुम्ही ह्या शरीरामध्ये राहताय आणि तुम्ही कोण आहे? आत्मा आहे. प्रेज गॉड. एक आत्मा इथं सगळ्या बसलेल्या दुसऱ्या आत्म्याला शिकवते काहीतरी. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? तुम्ही सगळे आत्मे आहेत. इट इज रिटन इन द बायबल. ही क्रिएटेड यू इन हिज ओन इमेज. मग तुम्ही म्हणाल, पास्टर थोडस तुम्ही तुमचं नाही का नॉलेज क्लिअर करा. परमेश्वराने मनुष्याला नाही का मातीपासून बनवले. या माझ्यासोबत. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं?
1:26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. प्रेज गॉड. इथं काय लिहिलंय की आपण आपल्या सदृश्य, आपल्या समान असा एक मनुष्य निर्माण करू, आणि मनुष्याला काम काय द्यायचं? रेन अँड रूल करणार. कुठं? पृथ्वीवर. सो जेनेसिस 1:27 मध्ये काय सांगितलंय की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. आणि जर तुम्ही ज्याबद्दल विचार करताय ना, मनुष्य, त्या मनुष्याला पण परमेश्वराने निर्माण केलंय, पण उत्पत्ती 2:7 मध्ये निर्माण केलंय. मी एका दुसऱ्या मनुष्याबद्दल बोलत होतो, तुम्ही एका दुसऱ्या मनुष्याबद्दल विचार करत होते. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? बायबल काय सांगतं? 2:7 मध्ये, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा तो जीवधारी प्राणी झाला. प्रेज गॉड. इकडचा माणूस वेगळा आहे. हॅलो. 1:27 वाला वेगळा आहे, 2:7 वाला वेगळा आहे. समजतंय? 2:7 वाला मातीपासून बनवलेला आहे, पण 1:27 वाला त्याच्या प्रतिरूपामध्ये आत्मा आहे तो. प्रेज गॉड. ज्या वेळेस नाही का परमेश्वराने 1:27 वाला जो निर्माण केलेला आहे, प्रेज गॉड, तो आत्मा ह्याच्यामध्ये घातला. प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतो? हा मातीपासून जो घडवलाय त्याच्यामध्ये हा आत्मा घातलाय परमेश्वराने. समजतंय? एनी डिफिकल्टी? आपण शिकतो, नवीन कोण नाही म्हणून नाही का मी म्हणलं तुम्हाला नाही का मटण भेटलं पाहिजे खायला. येस. सो देवाने तो आत्मा शरीरामध्ये, मातीचा जो मनुष्य बनवलाय, शारीरिक मनुष्य, त्याच्यामध्ये तो आत्मा, आणि तिथं तो जीवधारी, तो जेव्हा नाकपुड्यात श्वास फुकतो, जीवधारी म्हणजे प्राण तिथं येतो त्याला. बॉडी, स्पिरिट, सोल. प्रेज गॉड. आले तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे? कोण मागं राहिलं नाही? पहिल्याच माणसाकडे 1:27 मध्ये नाही ना, 2:7 मध्ये या सगळे. प्रेज गॉड. सो आधी आत्मा बनवलाय देवाने त्याच्या प्रतिरूपाचा, राईट? त्याच्या सदृश्य असा काय आत्मा आहे. आणि मातीचा मनुष्य बनवला कारण पृथ्वीवर राहायचंय आता, राईट? तर पृथ्वीवर राहायचंय तर बॉडी पाहिजे, कारण पृथ्वीवर रांगायला प्राणी बनवलेत, वेगवेगळ्या नाही का जलाशयामध्ये पोहणारे नाही का जलचर पशु बनवलेत, राईट? सो परमेश्वराने मातीचा मनुष्य बनवला, दिस इज बॉडी, आणि त्याच्यामध्ये त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, राईट? सो ओरिजिनल मनुष्य काय माहितीये का? 1:27 वाला जो आत्मा आहे. प्रेज गॉड. कारण तो त्याच्या इमेज मध्ये बनवलाय, कारण तो त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलाय प्रियांनो. प्रेज गॉड. आणि ह्याच्यामध्ये ठेवलंय बॉडीमध्ये 2:7 मध्ये. काय आला आता तुम्हाला? येस. डिफिकल्ट. मी पूर्वी नाही का जेव्हा बायबल वाचायचो, मी म्हणायचो 2 वेळा मनुष्य कसा काय बनवला बायबलने? बायबलमध्ये असं 2 वेळा मनुष्याचं म्हणजे ठेवण कशी काय केली आहे? येस. आता ऐका, आता इथून पुढं अमेझिंग गोष्टी आहेत. येस कोमल सिस्टर, समजलं? इथून पुढे अमेझिंग गोष्टी आहेत. तुम्हाला माहितीये का सगळे अधिकार कोणाकडे आहेत? 1:27 वाल्या मनुष्याकडे आहेत. प्रेज गॉड. इकडे बघा, अठ्ठावीस पासून वाचतो मी. देवाने त्यास आशीर्वाद दिला. बघा, ब्लेसिंग कोणत्या मनुष्यावर आहे? आत्म्यावाल्या मनुष्यावर आहे. देवाने त्याला आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा.
देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. हे तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयास देतो. आणि तसे झाले. प्रेज गॉड. पुढं काय लिहिलंय? आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. प्रेज गॉड. सो बायबल काय सांगतं? इथं अधिकार काय? देवाने त्यांना आशीर्वाद दिला व त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. कुणाला अधिकार आहे? आत्मिक मनुष्याला. प्रेज गॉड. ज्या वेळेस एदेनाच्या बागेमध्ये पाप झालं होतं प्रियांनो, ह्या आत्मिक मनुष्याचं काय झालं होतं? पतन झालं होतं. प्रेज गॉड. मी तुम्हाला सुरुवातीला एदेनाच्या बागेची स्टोरी का सांगितली माहितीये का? ह्या एदेनाच्या बागेमध्ये हा जो आत्मिक मनुष्य आहे आपला, त्याचं काय झालं होतं? पतन झाला होता. त्याचा काय झाला होता? पाडाव झाला होता. प्रेज गॉड. आणि त्याचे अधिकार चोरून घेण्यात आले होते शत्रू शैतानाच्या द्वारे. प्रेज गॉड. त्याचे अधिकार काय झाले होते? चोरून घेण्यात आले होते शत्रू शैतान ह्याच्या द्वारे प्रियांनो. आणि येशू ख्रिस्त, प्रेज गॉड, जो परात्पराचा देव आहे, जो सर्वसमर्थ आहे प्रियांनो, प्रेज गॉड, त्याने सगळा तो हिशोब व्यवस्थित केला. ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला प्रियांनो, प्रेज गॉड, ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला त्याने बाप्तिस्मा घेतला. आणि बायबल काय सांगतं? तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. ही वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, फुल झाला. त्याच्यानंतर त्याने त्याची लाईफ स्टार्ट केली, मिनिस्ट्रल लाईफ त्याची. प्रेज गॉड. ही वेंट अबाउट डुईंग गुड. त्याने गावागावी जाऊन नाही का, मेलेल्यांना उठवलं, कुष्ठरोग्यांना बरं केलं, पक्षघाती लोकांना बरं केलं. प्रेज गॉड. 5,000 लोकांना जेव घातलं. काना येथील लग्नामध्ये चमत्कार केला. समुद्रावर चालला, वादळांना शांत केलं. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येशू ख्रिस्ताने ह्या पृथ्वीवर केल्या. हाऊ इट वॉज पॉसिबल? ही वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. प्रेज गॉड. आता तुम्ही पण नाही का असं जीवन जगू शकता माझ्या प्रियांनो, जे जीवन येशू ख्रिस्ताने जगले. आता काय झालंय माहितीये का? आपल्याला पवित्र आत्मा भेटलाय फक्त, आणि पवित्र आत्मा कुठंतरी आपल्यामध्ये राहतो. प्रेज गॉड. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे, बट पवित्र आत्म्यापेक्षा जास्त आपण ऑक्युपाइड आहेत आपल्या गोष्टींनी. प्रेज गॉड. सपोज मला रेनॉल्ड बॉन्की ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते, तो माझा फर्स्ट क्रुसेड होता, SSPMSS ग्राउंड पुणा स्टेशन. प्रेज गॉड. त्या ग्राउंडमध्ये रेनॉल्ड बॉन्के, परमेश्वराचा महान सेवक, आले होते. त्यावेळेस त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. एक तुमचं तारण होतं. म्हणजे काय होतं माहितीये का? एक 100 रूमवाली बिल्डिंग आहे. 100 रूमवाली बिल्डिंग आहे. असे 100 कमरे आहेत त्या बिल्डिंग मध्ये. तुमचं तारण ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस तुम्ही फक्त एक रूम येशूला देताय. समजतंय? तुम्ही फक्त एक रूम येशूला देताय, आणि पूर्ण तुमचं जसं जीवन तुम्ही जगताय प्रियांनो, तसं तुम्ही काय करताय? दुसरे रूम्स हळूहळू हळूहळू तुम्ही येशूला द्यायला लागताय. प्रेज गॉड. ज्या दिवशी तुमचं तारण झालं, तुमची तारणाची खोली तुम्ही येशूच्या नावावर केली. प्रेज गॉड. काही दिवसानंतर नाही का तुम्हाला रिअलाइज होतं, माझा बिझनेस यार व्यवस्थित वर्कआउट नाही होत. लॉर्ड, आय वेलकम यू इन माय बिझनेस. तुमची बिझनेसची खोली तुम्ही त्याला दिली आता. प्रेज गॉड. तुमच्या जॉबमध्ये तुम्ही चॅलेंजेस पाहताय. प्रेज गॉड. तुम्ही जॉबच्या एरियासाठी प्रार्थना करता. लॉर्ड, मी ह्या कंपनीत काम करतोय. लॉर्ड, माझ्या करिअरला, माझ्या जॉबला मी तुझ्या हवाले करतो. लॉर्ड. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनासाठी नाही का इतके दिवस नाही का स्वतः एफर्ट्स टाकत होता, स्वतःचं इंटेलिजन्स वापरत होता, पण तुम्ही नाही का अशा मुकामवर येतात त्यावेळेस तुम्हाला समजतं की अरे इट इज नॉट वर्किंग आउट. प्रेज गॉड. लेट मी इन्व्हाइट माय गॉड इन माय मॅरेज. माझ्या लग्नामध्ये, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये मला परमेश्वराला इन्व्हाइट करू द्या. म्हणून तुम्ही नाही का लॉर्डला प्रेयर करता, लॉर्ड प्लीज वेलकम इन माय मॅरेज. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही असं करत करत नाही का एक एक खोल्या देत आहे. तुम्हाला माहिती आहे किती खोल्या आहेत तुमच्याकडे? मी तुम्हाला नाही का काही नाही का खोल्यांची नाही का नावं सांगितली आहेत तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे
तुमच्या जीवनात किती खोल्या आहेत, किती खोल्यांच्या चाव्या तुम्ही नाही का स्वतःकडे ठेवल्यात आणि म्हणताय तुम्ही मी ख्रिश्चन आहे, माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. प्रेज गॉड. जोपर्यंत तुम्ही सगळ्या चावा नाही का देत नाही येशू ख्रिस्ताला, तोपर्यंत ते रूम कसं भरणार प्रियांनो त्याने. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला सांगते, म्हणजे कुठलीच रूम त्याने नाही का स्वतःकडे ठेवली नव्हती. अंडरस्टँडिंग मी? कुठलीच रूम त्याने स्वतःकडे ठेवली नव्हती. ही सरेंडर्ड एव्हरीथिंग. प्रेज गॉड. आज आपल्याकडे काय चुकतंय माहितीये का, आपण काही एरियामध्ये नाही का, काही लोकांचं नाही का हे वाला रूम खूप कठीण आहे, सगळं करल पण हे नाही देणार. प्रेज गॉड. मोबाईल नाही देणार, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप नो. हे घेऊनच प्रेयरला बसणार, हे घेऊनच किचन मध्ये स्वयंपाक करणार, हे घेऊनच नाही का कुठं पण जाणार. समजताय मी काय सांगतो? अनसेपरेबल. अंडरस्टँडिंग? सो हे घेऊन कुठं कुठं जातात तुम्हाला काय सांगू लोक. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो असे रूम्स आहेत तुम्हाला नाही का, त्या प्रत्येक रूम मध्ये त्याला वेलकम करायचे. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये कुठलं रूमची चावी तुमच्या स्वतःकडे, कुठलं रूम वर तुम्ही अजून, तुम्हाला माहितीये हे जे सगळे रूम आहेत ना, तुमच्या एका रूम मध्ये फक्त येशू सिंहासनावर बसलाय, पवित्र आत्मा सिंहासनावर बसलाय, तारणावाल्या रूम मध्ये. प्रेज गॉड. पण इतर रूम मध्ये नाही का तुम्ही सिंहासनावर आहे, तुम्ही ठरवताय की काय काय केलं पाहिजे. प्रेज गॉड. सॅलरी झाली नाही, सरेंडर्ड आहे, तुम्ही ठरवताय. तुम्ही नाही आता सॅलरी झाली नाही का, अकाउंटला नाही का मेसेज आला सॅलरी क्रेडिटेड, तुमचे लगेच प्लॅन, हे घ्यायचंय ते घ्यायचंय, इकडे जायचंय तिकडे जायचंय, राशन एवढं हे एवढं. So you have your plans. I'm not interfering with your finances, but I'm just telling you, this is one of the room. हे पण एक रूम आहे. ज्यावेळेस नाही का सॅलरी क्रिएट होते, लॉर्ड I dedicate this money unto you. Bless my salary. Bless my account. Praise God. In everything, प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का live a surrendered life. I'm not saying की सगळी सॅलरी इकडे आणून द्या. I'm not saying that, but I'm just telling you to be thankful to him. देवाला नाही का आभारी माना, देवाला आभार माना तुमच्या पगारासाठी, तुमच्या सॅलरीसाठी. प्रेज गॉड. तुमच्या फायनान्सेस साठी, तुमच्या प्रोव्हिजन साठी. बी ग्रेटफुल टू हिम. दॅट शोज दॅट यू आर लिव्हिंग अ सरेंडर्ड लाईफ. ही गोष्ट दाखवते की तुम्ही एक समर्पित जीवन जगताय. मेरा कुछ है नहीं प्रभु सब तेरा है, ये जीवन तेरा है. प्रेज गॉड. मी जिवंत आहे हीच मोठी गवाही आहे, मी जिवंत आहे हीच मोठी साक्ष आहे, माझा नाकपुड्यामध्ये श्वास आहे हीच मोठी नाही का गोष्ट आहे. नाहीतर मी कधीच नाही का कोणी मला ओळखलं नसतं, कधीच नाही का माझा पाडाव झाला असता. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो द सिक्रेट ऑफ जीसस, येशू ख्रिस्ताचं नाही का सिक्रेट काय माहितीये का, एक पॉवरफुल लाईफ जगण्याचं. ही वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याने काय भरलेला होता. आपलं सिक्रेट काय माहितीये का, फेल 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 काय माहितीये का, आपल्याकडं पवित्र आत्मा आहे. एक रूम आहे फक्त, त्या रूम मध्ये नाही का, बाकी सगळ्या रूम मध्ये नाही का आपण सिंहासनावर आहे. प्रेज गॉड. हळूहळू नाही का तुम्हाला देव कितीतरी दिवसापासून नॉक करून सांगतोय, ए सुधीर ह्या रूमची चावी माझ्याकडे आली पाहिजे, तुला नाही जमत हँडल करायला, मला माहितीये, गिव्ह इट टू मी, गिव्ह इट टू मी, गिव्ह इट टू मी. ज्यावेळेस सुधीरला रिअलाइज होतं, ओ लॉर्ड मला नाही होते व्यवस्थित, मग सुधीर नाही का रिअलाइज होतं, लॉर्ड ही घे चावी तुझ्याकडं, आय गिव्ह दिस एरिया इन युअर हँड, हा एरिया मी तुझ्या हातात देतो. सेम झालं होतं ना. येशू त्याच्या शिष्यांना जलाशयाच्या पलीकडे जाऊ म्हणून नाही का शिष्यांना त्या बोटमध्ये, त्या होडीमध्ये घेऊन गेला, राईट. त्यांनी त्या होडीमध्ये येशूला तर घेतलं होतं, पण येशूकडे ताबा नव्हता दिला होडीचा. येशूला म्हणलं तू तिकडे झोप. प्रेज गॉड. येशू तिकडे झोपला. प्रेज गॉड. आणि हे त्यांची नाव, त्यांची होडी हाकतायत. प्रेज गॉड.
नाव आणि होडी ते चालवतायत. आणि सडनली काय येतं, प्रॉब्लेम येतो. सडनली काय येतं, टेम्पेस्टॉर्म, मोठा स्टॉर्म येतो, मोठं वादळ येतो, पाणी यायला लागतं आणि होडी भरायला लागते. अंडरस्टँडिंग मॅडम सेइंग, समजतं मी तुम्हाला काय सांगतो? ते नाही का काय म्हणतात, ते विचार करत होते, अरे आम्ही तर नावाडी आहेत, प्रोफेशनल कोळी आहेत, आम्ही कोळी समाजातून येतोय, आम्हाला मासे पकडायला किंवा आम्हाला नाव चालवायला कोण शिकवणार? येशू तर काय कार्पेंटरचा मुलगा आहे, त्याला कशाला डिस्टर्ब करायचं, आपल्याला येतं. प्रेज गॉड. आणि त्यांचं इंटेलिजन्स, त्यांची ताकद, त्यांचा अनुभव, ते पणाला लावून ती नाव कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. प्रेज गॉड. बट काय होतं, दे फेल. नावेच्या आतमध्ये पाणी यायला लागतं, नाव डुबायला लागते. आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की आता आपलं काही चालणार नाही, आता ही परिस्थिती आपल्या आवाक्याच्या बाहेर चालली आहे, आपला पाडाव फिक्स आहे, त्यावेळेस ते रिच आउट करतात येशूकडे की प्रभू आपण मरत आहोत. बघा, येशू कोण आहे? मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि जीवनाला जाऊन म्हणतायत आपण मरायला लागलोय. आम्ही मरायला लागलोय पण नाही, आपण मरायला लागलोय. प्रेज गॉड. तुम्हाला समजतं मी काय सांगतोय? सो ज्यावेळेस ते सरेंडर करतात की लॉर्ड आम्हाला काय जमत नाही, तू बघा, तू बघून घे, त्यावेळेस येशू उठतो, वादळा धमकावतो, आमेन, पाण्याला धमकावतो. आणि त्यावेळेस त्या गोष्टी पडतात, ते वारा शांत होतं, ते पाणी पडतं आणि सगळं निवांत होतं. बायबल सांगतं सगळं काही निवांत होतं. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निवांत पाहत नाही माझ्या प्रियांना, याचा अर्थ चावी तुमच्याकडे, ते वल्लभ आहे ना नाव हाकायचं, ते तुमच्याकडे, येशूच्या हातात नाहीये. तुम्ही फक्त येशूला नाही का इन्व्हाइट केलंय, पण होडी तुम्ही चालवताय. तुम्ही ठरवताय की तुमचं करिअर काय असलं पाहिजे, तुम्ही ठरवताय तुमचा व्यवसाय काय असला पाहिजे, तुम्ही ठरवताय तुमचा बिझनेस काय असला पाहिजे, तुम्ही ठरवताय की तुमच्या मॅरेज मध्ये काय गोष्टी असल्या पाहिजे. प्रेज गॉड. आणि त्यामुळं मेस होते, त्यामुळं गोंधळ होते. प्रेज गॉड. पण ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताय, प्रेज गॉड, बायबल काय सांगतं? लेट मी रीड द वर्ड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? एक मिनिट, आधी 16वा घेऊ फक्त. आत्म्याच्या प्रेरणेने चालला म्हणजे तुम्ही देह वासना, म्हणजे देहाची लालसा किंवा शरीराची लालसा तुम्ही पूर्ण करणारच नाही. प्रेज गॉड. प्रेज गॉड. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालताय प्रियांनो, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालताय, तर तुम्ही देहाची लालसा किंवा देहाची वासना पूर्ण करणारच नाही. तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, त्यामुळे तो आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकला. प्रेज गॉड. आणि त्यामुळेच येशू ख्रिस्त नाही का कुठलीच प्रकारची नाही का देहवासनावर नाही का हल्ला नाही, कुठल्याच प्रकारच्या देहवासनाला तो अपयशी ठरला नाही. माझ्या प्रियांनो, आपला प्रॉब्लेम काय होतं माहितीये का? आपण आत्म्याने परिपूर्ण होत नाहीये. प्रेज गॉड. कुठलं ना कुठलं डोर आपल्याकडे, कुठलं ना कुठली जागा आपण नाही का आपल्याने व्याप्त केली आहे, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये नाही का आपण आपल्या सिंहासनावर बसलोय. आपण म्हणतो तर खरं की नाही का माझं जीवन प्रभू मी तुला दिले, पण प्रत्येक वेळेस प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस नाही का परमेश्वर पाहतो, तर कुठं ना कुठं अजून आपल्याकडेच प्रॉमिनन्स आहे आपल्या लाईफचा. प्रेज गॉड. आपणच आपली ती जागा बळकावून घेतलीये. प्रेज गॉड. येशू ख्रिस्ताला फक्त एक रूम आहे, बाकीचे 99 रूम नाही का आपल्या ताब्यात आहेत. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग?